पसंदीदा आरटीआई एसके न्यूज एजेंसी में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। 2 चैन स्नैचर को अरेस्ट किया थाने चितलसर पुलिस स्टेशन ने। थाने चितलसर पुलिस स्टेशन को चैन स्नैचिंग की कंप्लेंट मिलने पर इस मामले की इन्वेस्टिगेशन करते हुए पुलिस ने 2 शातिर चैन स्नैचर को अरेस्ट किया। पुलिस ने बताया कि पकड़े गए शातिर चोर उत्तर प्रदेश के रहने वाले हैं जो रेगुलर मुंबई थाने आते हैं और चैन स्नैचिंग की वारदात को अंजाम देकर गांव वापस लौट जाते हैं। पकड़े गए लोगों से इन्वेस्टिगेशन करके पुलिस ने 11 केसेस सॉल्व किए चैन स्नैचिंग के। पुलिस ने पकड़े गए लोगों के पास से 122 ग्राम गोल्ड ज्वेलर्स जिसकी कीमत 8,54,000 है। इसके साथ ही क्राइम में यूज होने वाली मोटरसाइकिल भी बरामद किया। टोटल अमाउंट पुलिस ने 10,14,000 का माल जब्त किया है। आइए देखते हैं वीडियो। हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने, चेन असेल, मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते। त्या अनुषंगानं चितलसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक PSI सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे। त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितलसर, कापूरबावडी, कासारवडवली, नौपाडा, खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या अनुषंगानं जवळपास आतापर्यंत 10,14,000चा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत। सर, अटक आरोपी यांचे बॅकग्राऊंड काय आहे, मोडस ऑपरेटिंग कशी होती यांची? अटक आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यास आहेत। त्या ठिकाणी ते 2 ते 3 महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचे गुन्हे करतात। पोलीस स्टेशनच्या परत केस सध्या दाखल झाली की अजून त्याच्या पाठीमागे दाखल सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चितलसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत। तर त्याचा तपास सुरू आहे। सर, एकूण किती सीसीटीव्ही फुटेज आपण या तपासामध्ये आपण शोधलेले आहे? घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधीलच असतील जिथे जिथे आम्हाला आरोपीचं किंवा संशयित आरोपीचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज पडताळणी केली। सर, कस्टडी क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है तो आप RTI SK एजेंसी से संपर्क करें। RTI SK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाए फोन और लगाएं कॉल